ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। शेतकऱ्यांसाठी आली आता महत्त्वाची आनंदाची बातमी, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची आनंदाची बातमी कळेल। हे पैसे सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा। पैशाचा वाटपाची ही प्रक्रिया आता महिन्याभरात चालू असणार। सरकारने 3 टप्पे निश्चित केले आहेत। आज पहिला टप्पा 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण होणार आहेत। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये इतर जिल्ह्याचे नावे असतील। अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हे पैसे दिले जातील। म्हणजेच की बघा, आज 15 जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचा जिल्हा या टप्प्यामध्ये आहे की नाही ते कळेल। सरकारने डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात पैसे सोडण्याचा निर्णय केलेला आहे। तांत्रिक अडचणी न यावे म्हणून हे निर्णय घेतला आहे। यामुळे आता केवळ 15 जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतील। या बँकमुळे बँक खात्यांना होणार गर्दी कमी होईल आणि पैसे मिळताना शेतकऱ्याला कोणतेही तांत्रिक त्रास होणार नाही। आज दुपारी 1 वाजेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे। तुमचा जिल्हा जर पहिल्या टप्प्यात यादीत नसेल, जर तुम्हाला उशिरा पैसे जमा होण्याचा मेसेज येऊ शकतो। कमी लोकसंख्या असल्याचा काही जिल्ह्यात पहिला टप्पा प्राधान्यात दिला आहे। या बँकांना काम सुरळीत चालावे यासाठी ही विभागाने केली असून त्यानुसार आता प्रत्येक कारवाई सुरू होणार आहे। सरकार आता केवळ फक्त गरज शेतकऱ्याला, ज्याला गरज आहे त्यालाच हा लाभ देणार आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळण्यासाठी काही नवीन अटी आहेत। जे शेतकऱ्यांना या निर्णयामध्ये बसला नाही तर त्यांना पुढे योजनेतून लाभ मिळणार नाही। फायदा घेण्यासाठी रोखण्यासाठी आता कडक तपासणी सुरू अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती। संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच कळलेली असेल। जर तुमचे जिल्ह्याची यादी पाहिजे असेल तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।